व्यक्त म्हणजे ना शिक्षणासाठी आंदोलन करावं लागते, शिक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागते, याचं दुःख वाटतं. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा तर घेण्यात आलाच पाहिजे, पण नरेंद्र मोदी यांचा पण राजीनामा घेण्यात आला पाहिजे. कारण की नरेंद्र मोदींनी त्यांचंच केलं तर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेण्यात येईल. आणि सरकारच गप्प बसल्यावर जे शिक्षणासाठी आवाज उठवत आहे सोनम वांगचुक सर, त्यांना चायनीज एजंट म्हटलं जातं. दीपके वगैरे बाकी जे आवाज उठवत आहेत त्यांना अँटी नॅशनल बोललं जातं. म्हणजे जो आवाज उठवेल तो पाकिस्तानी, जो आवाज उठवेल तो देशद्रोही, जो आवाज उठवेल तो चायनीज एजंट. म्हणजे किती दिवस नागरिकांनी गप्प बसावं? म्हणजे ह्यांचं म्हणणं आहे की आपण ते बोलणार, आपण गप्प बसावं आणि जे असेल ते गप्पपणे सहन करा. पण आता ही जनता सहन करणार नाही. शिक्षणाचा बाजार उतरवलाय. जर म्हणतात ना ते की बेटी बचाओ बेटी पढाओ, बेटी पडतीये, बेटी नीटची एक्झाम देतीये, पण पेपर लीक होतात आणि मग तीच बेटी सुसाईड करतीये. ही रियालिटी आहे. अजून किती दिवस अन्याय सहन करायचा आणि रस्त्यावरती उतरून आवाज उठवायचा? आज जर आम्ही गप्प बसलो तर आम्ही कधीच आवाज उठवू शकत नाही. आणि आम्हाला धर्मेंद्र प्रधानचा तर राजीनामा पाहिजेच आहे, नरेंद्र मोदींचाही पाहिजे. आणखी गप्प बसून आम्ही आता अजून शांत नाही राहू शकत. जे सोनम सर जे 21 दिवसासाठी उपोषणासाठी बसलेत आणि त्यांना एका आतंकवाद्यासारखं एका मृतदेहाला जसं सफेद कपड्यामध्ये बांधून नेतात तसं उचलून नेतात, तसं त्यांना उचलून घेते. का अतिरेक आहे की ते त्यांना तसं उचलून नेतात? त्यांना सरकार म्हणते की आम्हाला त्यांच्याबद्दल काळजी आहे वगैरे वगैरे. जर तुम्हाला खरंच काळजी असते ना तर तुम्ही त्यांच्यासाठी एक स्ट्रेचर आणला असता, त्यांना एखाद्या चांगल्या पद्धतीने नेलं असतं. ते असे वेळ बदलून सिव्हिलमध्ये येऊन असं उचलून नसतं नेलं तुम्ही त्यांना. ते इतके दिवस आमच्यासाठी लढतायत, आपल्यासाठी लढतायत, तर आपण त्यांच्या साईडने उभं राहिलं पाहिजे. प्रत्येकाने आपला पाठिंबा दिला पाहिजे. आपला पक्ष, राजकारण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून अजूनही सत्तेधारी म्हणतायत की नाही हे राजकारणासाठी चालू आहे. आता काय इलेक्शन आहे की हे सगळं राजकारणासाठी? ह्यांच्या 24 तास ह्यांच्या डोक्यामध्ये फक्त राजकारण नावाचा भुसा घुसलेला आहे. ह्यांना जनतेशी काय पडलेलं आहे, ह्यांना मुद्द्यांशी काय पडलेलं आहे, ह्यांना रेप होतात त्यांच्याशी काय पडलेलं आहे. जे रेप करतात त्यांना तुम्ही चांगल्या पदार्थी नेऊन बसवतात आणि ज्यांची मुलींचं रेप होतं ते लोक बिचारे रस्त्यात उतरून न्याय मागत फिरतात. ही अशी अवस्था माझ्या भारताची. जे आता या मुली बोलल्या, कोण बोललं तर हे मुसलमान आहे इसलिए बोलतायत, हे हिंदू आहे असे बोलतायत. किती दिवस जाती धर्माविरुद्ध बोलणार आहे आणि किती दिवस? बस झाला आता आम्ही या सगळ्या गोष्टी सहन करणार नाही आणि आम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार. आम्हाला धर्मेंद्र प्रधान आणि नरेंद्र मोदी यांचा राजीनामा हा हवाच आहे. बोलेंगे तो कल हम सबको चुप करा दिया जाएगा. आज हमने पेपर दिया, आज हमारे साथ ये हुआ, कल किसी और के साथ होगा, फिर हमारे बच्चों के साथ होगा. ये कब तक चलता रहेगा? इसको रोक लगाना बहुत ज्यादा जरूरी है. इसलिए धर्मेंद्र प्रधान का रेजिग्नेशन इज वेरी इंपॉर्टेंट. और गवर्नमेंट कुछ बोल क्यों नहीं रही है? कब तक चुप बैठेगी? कब तक ये सब चलता रहेगा? वेयर इज अकाउंटेबिलिटी? कहाँ है? आज हमारे लिए दूसरे लोग खड़े, हम क्यों नहीं बोल सकते? हमको सबके लिए बोलना है. हमारा वॉइस मैटर करता है, हमारा वोट मैटर करता है. हम बोलेंगे. हमने हमारे पूर्वजों ने सबने इतनी लड़ाइयाँ की किस आज़ादी के लिए, इस डेमोक्रेसी के लिए. ये सब हम वेस्ट में नहीं जाने दे सकते. वी वांट अकाउंटेबिलिटी. They got to take a stand. They got to step up. They got to talk. They have to say something. They can't just sit quiet in their. Yes, we are not anti-nationals. Yes, हम बोलेंगे. गवर्नमेंट के खिलाफ बोलना, एंटी नेशनल टेररिस्ट ये सब नहीं होता. ये गवर्नमेंट इज फॉर द पीपल, बाय द पीपल. वो हमारे लिए, हम उनके नौकर नहीं है. गवर्नमेंट हमारे लिए काम करती है, हम उनको चॉइस करते हैं. वो हमारे साथ ये सब नहीं कर सकते. उसके लिए उनको अकाउंटेबिलिटी लेनी ही पड़ेगी. हम अपने संविधान को ऐसे नहीं जाने देंगे. हमारे लिए इतने लोगों ने ये सब किया है, हम ये सब वेस्ट में नहीं जाने दे सकते हैं. बिल्कुल भी नहीं. आज हमको बोलना पड़ेगा. आज नहीं तो कभी भी नहीं. ये बहुत गलत है, वेरी रॉन्ग. नहीं होना चाहिए. ये सब करके आप गुंडाराज करके डरा नहीं सकते. आप दबा रहे हैं, आवाज को दबा रहे हैं. हमको हमारे राइट्स मिले हैं, इसलिए थोड़े मिले हैं कि हम आगे बोलना है और आप हमको मारे. यस, ये सब आप कैसे कर रहे हैं? ये सब बहुत गलत है.